मॉर्निंग टू ऑल मित्रांनो, स्टॅमरिंग क्युअर अँड रिसर्च सेंटर पुणे ह्या सेंटर अंतर्गत आम्ही खास करून ज्या व्यक्तीस किंवा ज्या मुलास अडखळत हकलाहाट किंवा स्टॅमरिंग व स्टटरिंग ही बोलण्याची समस्या आहे त्यावरती खास करून आम्ही स्पेशली काम करत आहोत। ह्यामध्ये सर्वप्रथम आपल्या भारतीय समाजामध्ये खास करून काही मुलं किंवा त्यांचे पॅरेंट घरगुती उपाय करतात। हे खा ते खा, अक्कलखाडा खा, आवळा खा, पोपटाचा उष्टा पेरू खा, लाखो उपाय आहेत। हे खा ते खा, हे खाऊन ते खाऊन अडखळत बोलणं सॉल्व होत नाही, कारण की हा बोलण्याचा विकार आहे, बोलण्याचा रोग नाही। मित्रांनो, ज्यावेळेस आपलं वय वाढतं त्यावेळेस आपण शक्यतो कान नाक घसा किंवा वेगवेगळ्या गोळ्या खातो किंवा औषधं पण खातो, जसे की ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिकच्या गोळ्या औषधं खाऊन पण अडखळत बोलणं ठीक होत नाही, कारण की शारीरिक आजार नाही, बोलण्याचा विकार आहे। ह्यासाठी काही लोक स्पीच थेरपी करतात। स्पीच थेरपी खास करून आम्ही जे लोक बोबडे बोलतात, रचं उच्चारलं, कचा त, शचा स, सचा त, बोबडे, माझं नाव अत्युक्ताना पाय, मी लायला अलप तलमध्ये लातो, रला राहतो नावे तर लातो, शरद नावे तर सलद, काका नावे ताता, असा प्रकारचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे आर्टिक्युलेशन डिसऑर्डर ह्या ठिकाणी स्पीच थेरपी करावं लागतो। त्या पर्टिक्युलर जो र ल ल म्हणतोय किंवा क ल ता त्या संबंधी ज्या मुलास अडखळत बोलणे समस्या आहे। गुड मॉर्निंग सर, माझे नाव अशोक सानापाय, मी सध्या हडपसर पुण्यामध्ये राहतो, अशा प्रकारचं बोलणं म्हणजे अडखळत बोलणं। हे खास करून नवीन लोकांसमोर बोलताना, नवीन जागेवर बोलताना, नवीन मुद्द्यावरती बोलताना, डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्समध्ये व्यर्थ बडबड करण्यामध्ये शक्यतो अडखळत बोलणं जास्त जाणवत नाही। वरवर बोलताना येस येस, नो नो, ठीक आहे, बरोबर आहे, इन शॉर्टली बोलताना शक्यतो अडखळत बोलणं जास्त जाणवत नाही। लांब पल्ल्याचं जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीस 10 लोकांस सोशली बोलायचं असेल त्याच वेळेस खरं अडखळत बोलणं किती, कसं आहे, काय हे समजतं। त्याच्यावरतीच आमचं खास करून सेंटर स्टॅमरिंग थेरपी तयार केली। ही स्टॅमरिंग थेरपी बेसिकली कशावर आम्ही डिझाईन केलेली, काही आमचे ब्रिदिंगचे अभ्यास आहेत, काही व्होकल कॉर्डचे आहेत, काही व्हॉइस क्लिअरिटी, काही स्पीकिंग स्टाईल, काही माइंडवरती आणि इतर काही अजून आहेत। ते सर्व एक्झरसाइज करून तुम्हाला नवीन लोकांना बोलताना असं आतून कम्फर्ट फील होतं, शब्द उच्चारण सहज बाहेर पडतात, मन स्थिर आणि सबल होतं प्रॅक्टिस करून। पण ही सर्व प्रॅक्टिस करून जर तुम्ही सोशली बोलायचा चान्स नाही घेताल तर अडखळत बोलणं ठीक होत नाही। प्रॅक्टिस करून फक्त आम्ही तुम्हाला सर्व त्या गोष्टी सांगत असतो, तुम्ही हे करा ते करा, हे आम्ही तुम्हाला काही असाइनमेंट पण देत असतो, त्या तुम्हाला सगळ्या कंप्लीट करावं लागतात कोर्स झाल्यावर। बेसिकली अडखळत बोलणं ठीक होत नाही काही लोकांचं, याचं कारण मी तुम्हाला आज खरं सांगतो। ज्या लोकांना अडखळत बोलणं कायमस्वरूपी ठीक करायचे त्या व्यक्तीने सर्वप्रथम समोरच्या व्यक्तीचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेण्याची हॅबिट लावा। समोरच्या ज्या व्यक्तीला तुम्हाला बोलायचं त्या व्यक्तीकडे जरा व्यवस्थित तुमच्या डोळ्याने निखरून पहा। नंतर स्वतःचा ब्रीदिंग पॅटर्न चेक करा, नाकाने श्वास येतोय का, जातोय का, कम्फर्ट आहे का। नंतरच मी जे सांगणार आहे ते तुम्ही पुढची तुमची प्रोसेस फॉलो करा। ते सर्व मी तुम्हाला सांगत असतो कोर्स झाल्यानंतर। ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित त्याची काळजी घेतली तरच अडखळत बोलणं ठीक होतं। असं ह्या ठिकाणी अजून काही बरंच काही आहे। जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता स्टॅमरिंग क्युअर रिसर्च सेंटर, हडपसर, पुणे। ओके, थँक्यू।